हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू 5th पार्ट ऑफ गणपतीपुळे. मला माहिती आहे खूप जास्तच पार्ट्स होत आहेत, पण घ्या समजून. आता काय, इथे तुम्ही बघताय की पप्पा आंबे घ्यायला थांबले होते. ॲक्च्युली आम्ही आरेवारीवरनं चेकआउट करून गणपतीपुळेला चाललो होतो दर्शनासाठी. सो तिथे रस्त्यात आम्ही एका ठिकाणी आंबे घेतले, छान आंबे मिळाले. इथे आम्ही गणपतीपुळेला पोचलो तर बघतोय तर काय भयंकर गर्दी आणि इतका उकाडा. मला असं वाटलं उगाचच साडी नेसली मी. खूप 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 जास्त गरम होत होतं. यावेळेस आम्ही मे महिन्यात चाललो आहे, मे बी म्हणून जास्त गर्दी असावी गणपतीपुळेला. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो त्याला खूप वर्ष झाली, ॲक्च्युली मला खूप वर्ष झाली जाऊन, त्यामुळे मला आता सांगता नाही येणार. पण मे बी हा वेकेशन पिरियड होता म्हणून खूप गर्दी होती आणि त्यात गरम पण खूप होत होतं, त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलोही नाही. पण ओव्हरऑल गणपतीपुळेला आल्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी आपण आलो आहे तर ऑब्व्हियसली छान तर वाटतंच. आणि त्यात ते मंदिर इतकं सुंदर आहे ना की तिकडनं निघायला असं नाही का मन होत नाही, पाय निघत नाही त्या मंदिरात. नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करावे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. गणपतीपुळे हे फक्त मंदिर नाही आहे, तर ती एक भावना आहे ॲक्च्युली, असं मला वाटतं. कारण की तिथे गेल्यानंतर मला तरी पर्सनली खूप जास्त प्रसन्न आणि शांत वाटतं. हां, तिथे गर्दी असते तो वेगळा भाग आहे, कारण की ऑब्व्हियसली सगळेजण तिथे फिरायला येतात. सो बघा तुम्ही किती गर्दी होती त्या दिवशी, त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं आधुनिक, कारण की आम्हाला कॉपरेट केलं नसतं, त्यामुळे आम्ही मागच्या साईडने गेलो आणि मुखदर्शन घेतलं. पण आमचं दर्शन खूप छान झालं. एवढं काय अंतर नाही आहे मेन लाईनमध्ये आणि बाहेरनं आपण दर्शन घेतो त्या लाईनमध्ये. सो या दॅट्स फाईन. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज क्लिक केले. तिथे गेल्यानंतर ऑब्व्हियसली तेच काम असतं आपल्याला. आणि आदू जरा चिडचिड करत होता, त्यामुळे त्याला आम्ही काही जास्त त्रास दिला नाही, तिथे जास्त वेळ थांबलो नाही. सो हे थोडेसे फोटोज आहेत, जास्त काही केलं नाही. सो तिकडनं निघालो आम्ही आणि पुढे आम्हाला मालवणला जायचं होतं. सो आम्ही तिकडनं निघालो. सो बाकीचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर.